बघा, मी आपल्याला हे बोलू इच्छितो, जेव्हापासून नगरपालिका आहे, महापालिका आहे, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षमध्ये वैचारिक मतभेद होत राहतात. तर विशेष हे बोलू इच्छितो की ही जी सभा आहे, ही आम जनतेचे अडचणी जे आहे ते सोडवण्याची सभा आहे. त्यात मी तुम्हाला विशेष बोलू इच्छितो, आता जेव्हा मी बोलत आहे, जेव्हा माझा प्रश्न आहे, तर त्याच्यात बगर महापौरांची परवानगीने कोणी उठून त्याच्यात डायरेक्ट घुसू नाही शकत. तर आपल्याला मी बोलू इच्छितो की हे माझी कालची विषय पत्रिका आहे माझी. त्या विषय पत्रिकात 9व्या क्रमांकावर तुम्ही बघू शकतात. माझा विषय होता, मागील बैठकीत जे चर्चा झाली त्याप्रमाणे जे कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आहे, अलॉटेड महापालिकेला कमर्शियल झोन्स आहे, तिकडे बांधण्यात यावी. जसं छत्रपती संभाजी महाराज उद्यान जवळ टी किंवा एल शेप मध्ये पण बांधू शकतो, त्याप्रमाणे इतर ठिकाणी. त्यासोबतच माझा विशेष मुद्दा असा होता, जे फुले मार्केट, महात्मा फुले मार्केट एवं सिंधी बाजार आपण बोलतो, त्याला परत आपल्याला रिबिल्ड करायचं आहे. यासाठी जे जुने दुकानदार आहे यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. आपण त्यांना काही प्रायोरिटी देऊ शकतो का, की आपण त्यांना त्याच्यात काही प्रोव्हिजन करून देऊ शकतो का, याबद्दल आम्ही चर्चा केली, ज्याचं उत्तर संबंधित अधिकारी मला देत होते. बघा, आता जेव्हा माझा विषय चालू आहे आणि मी उभावून माझे जेव्हा प्रश्नोत्तर पुरं जेव्हापर्यंत होत नाही आणि मी बसत नाही, तेव्हापर्यंत कोणी उपप्रश्न विचारू शकत नाही, हे तुम्ही एक लक्षात घ्या. आणि महापौरांची परवानगीशिवाय याच्यात तुम्ही उपप्रश्न पण टाकू नाही शकत. हे असताना ठीक आहे, चला, सवडे नवनिर्वाचित आहे दुर्गेश भैयांनी याच्यात ताबडतोब तातडीने काही विचारून घेतलं, काय बोलले ते, पण त्याला तुरंत महावीर भैयांनी उत्तर दिला. महावीर भैयांनी सांगितलं की जेव्हा ते कॉम्प्लेक्स पाडण्यात आला फुले मार्केटचा, तेव्हा कोण तिकडे खुर्ची लावून बसला होता, एक. त्याला तातडीने रमेश मामाने उत्तर दिला की जेव्हा सिंधी बाजार जेव्हा महात्मा फुले मार्केट पाडण्यात आला, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट यायच्या अगोदरच कसं तुम्ही पाडलं. त्यानंतर तुरंत मी बोललो की बघा, हा विषयावर आपल्याला आणखी चर्चा करायची आहे, पण ह्याच्यात सभागृहात आमच्यासोबत एक ज्येष्ठ व्यापारी एवं सिंधी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अर्जुन गेजी आहे, सन्माननीय नगरसेवक. सर्वात जास्त इमोशनल कनेक्ट त्यांचे आहे, कारण ह्याच्यात त्यांची सुद्धा परिवाराची दुकान होती. तर माझ्या प्रश्नात एक महापौर मॅडमना विनंती केली, त्यांनी एक प्रश्न विचारू द्या. ते जसंच उठले आणि अर्जुनजी काका जसंच बोलायला सुरू केली, त्यांनी ताबडतोब ते खालून तिकडून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप जे काही ते चालू झालं. त्याचं बगर महापौरांची परवानगी ते बोलू नाही शकत जेव्हापर्यंत त्यांचा उपप्रश्न होत नाही. त्यानंतर मी सुद्धा परत बोलणार होतो, आणि त्यानंतर जेव्हापर्यंत मी बोलून बसत नाही तेव्हापर्यंत ते कुठल्याही प्रकारचा निषेध असू द्या किंवा सोबत त्याचं समर्थन असू द्या किंवा काही त्यांना व्यक्त करायचे असेल तर परत त्या झाल्यानंतरच ते करू शकतात. परंतु ते डायरेक्टच घुसले. आणि एवढा ज्येष्ठ माणूस आहे, एवढा मोठा व्यापारी आहे, तुम्ही जर सभागृहात असे व्यापारींच्या मुद्द्यावर जर व्यापारीचीच आवाज हे जर दाबण्याचा जे कार्यकाल चाला, ते चुकीचे. मग त्यांचे आरेला करे करावा लागतो, आणि जे आम्ही काल केलं बगैर महापौरची परवानगीचे, ते डायरेक्ट त्यांना आरे करू लागले. आम्ही करे केलं ते सगळं. मग जे तुम्हाला दिसून आला ते तुम्ही बघा. आणि जर चूक माझी असती तर मला घेराव करून मला आधी बसवण्यात आलं असतं, पण चूक ज्याची असती त्यालाच घेरून आधी बस, आता तुम्ही शांत बसा, हे बोलण्यात येतो, त्याच्यावरून कळून येतं. पण त्यानंतर सुद्धा मी असं बघितलं की खूप डायलॉगबाजी झाली, की आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं, आम्ही असं उत्तर दिलं, आम्ही तसं उत्तर दिलं. त्याला मी हे बोलू इच्छितो की बघा, हे जे विकासाच्या मार्गावर सत्ताधारी पक्ष, प्रशासन एवं विरोधी पक्ष एकत्रच चालतो. जर सत्ताधारी पक्ष कुठे चुकत असेल तर विरोधी पक्षांनी सांगितलं, अरे तुम्हाला हे गलत होतं, तुमचं हे चुकतोय. परंतु विकासाच्या मार्गावर असे काचाचे तुकडे कधी फेकत नाही. तर ज्या लोकांनी हे काचाचे तुकडे फेकले किंवा त्यांनी फेकवलं, हे मला त्याला उत्तर आहे की बघा, अंधेरे को पूछो हीरे की चमक क्या है, अंधेरे को पूछो हीरे की चमक क्या है, वरना धूप में तो फेंके हुए काच के तुकडे भी चमक जाते. त्याला आणखी मी जोडून बोलतोय की विकासाच्या मार्गावर असे जे काचाचे तुकडे फेकले जातात गेल्या 40 वर्षापासून एवं येणाऱ्या काळात, आमचा पण मग गोरेंट्यालचं विकासाचा उत्तर आहे. आम्ही पडलेले काच झाडून खरटून त्याच्यावर सीसी रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज सोबत बांधायची आमची पण खूप वेळापासून आमचे पण असं उत्तर आहे, आणि भविष्यातही उत्तर राहणार.